पालघर जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम असून सोमवारी पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याचे पाहावयास मिळाले। आता धोक्याचा इशारा देत हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला आणखीन एक दिवस रेड अलर्ट दिल्याने मोठा धोका वाढला आहे। पालघर जिल्ह्यात दिनांक 4, 5, 6 जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता। दिनांक 4 आणि 6 जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। आता मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने शेतकरी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडणं व प्रवास करणं अत्यंत धोकादायक झाला आहे। जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने गावागावात पाणी शिरत आहे। घरामध्ये पाणी जाऊन नुकसान होत आहे। वसई विरारसह पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस अडथळा झाला आहे। वाहने बंद पडली आहेत, बुडाली देखील आहेत। जोरदार वाऱ्यामुळे वीज खांब व वीज तारा तुटल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे। शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक घरात पाणी घुसल्याने मोठा आर्थिक फटका नागरिकांना बसला आहे। अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात नागरिक अडकल्याने प्रशासनामार्फत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्ते देखील पावसाच्या पाण्यात बुडाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने तसेच सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या अंदाजानुसार मंगळवारी सर्व महाविद्यालय व शाळांना सुट्टी असल्याचे संकेत मिळत असून याबाबत अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणार आहे। दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे।